यावेळेला त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देखील उपस्थित आहेत। रमेश चेन्नीथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात तसेच इतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी राहुल गांधी परभणीत आलेत आणि त्यामुळेच पोलिसांनी हा कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। परभणीमध्ये गेल्या काही काळापासून तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळाली होती आणि आज राहुल सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले। दरम्यान राहुल गांधींच्या या दौऱ्यावरती बावनकुळेंनी देखील टीका केलेली होती। राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय। राहुल गांधी हे परभणीमध्ये आलेले आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांचा आजचा हा परभणीचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला होता, त्यामुळे त्यांचीही भेट, सांत्वनपर भेट ते घेणार आहेत। या सगळ्यामध्ये आणि आपण ही दृश्य बघतो। राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतात, सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत। ही घरामधली त्यांच्या दृश्य आपण बघतोय। सागर सुरोसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट परभणीमधून जोडले गेलेत। सागर, आपण बघतोय राहुल गांधी हे सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतात। सुमित, आपण पाहिलं की खरं तर राहुल गांधी जे आहेत ते आज परभणीच्या दौऱ्यावरती आहेत आणि जे न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झालेला होता, या मृत्यूनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट जी आहे ती उसळली। सागर, राहुल गांधी हे सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतात।